प्रेक्षकांनो, आज खूप छान दाखवलंय त्यांनी. अर्जुन सुभेदारांना त्यांची खातिरदारी फारच आवडली आहे. आधी छोले आणि आता AC फुल केलाय सायलीने रूममध्ये. अर्जुन विचार करतोय, वा चिल्ड रूम, AC, आता तर आईस्क्रीम हवंय खायला. आणि तेवढ्यात मनकवड्या सायलीने अर्जुनची इच्छा पूर्ण करत आईस्क्रीम हजर केले आहेत. अगदी त्या बॉटलमधल्या जिनीसारखं झालंय, असं नाही वाटत का तुम्हाला? आणि अर्जुनलाही तसंच वाटलंय. अर्जुन म्हणतो, अरे वा, तुम्हाला कसं कळलं मला आईस्क्रीम आवडतं ते? सायली म्हणते, सर 6 महिने झाले तुमच्यासोबत राहतीये, एवढं तर तुमच्या मनातलं मला कळायला लागलंय. तेवढ्या तर आवडीनिवडी तुमच्या कळणारच ना मला. एवढंच काय, तुमच्या मनात काय सुरू आहे ना तेही मला कळतं. अर्जुन म्हणतो, खरंच? ही खूप मोठं स्टेटमेंट पास करताय बरं का तुम्ही. सायली म्हणते, खरं बोलतीये सर. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, चला तर मग तुमची थोडीशी परीक्षा घेतो. अर्जुन आता सायलीला म्हणतो, मला सांगा, आईस्क्रीम खायला मला कधी कधी आवडतं. आणि तोही सायली सोबत खाली बसतोय. तो मनात विचार करतो की यांना ना मम्माने आईस्क्रीम आणायला सांगितलं असेल. आता बरोबर खरं लक्षात येईल. सायली म्हणते, तुम्ही जेव्हा जेव्हा मसालेदार जेवता ना तेव्हा तुम्हाला आईस्क्रीम खायला लागतं. आणि तुमच्या एका डॉक्टर मित्राने तुम्हाला सांगितलंय की मसालेदार जेवल्यानंतर आईस्क्रीम खावं, मग मसाले बाधत नाहीत. खरंय की नाही सर? काय मग, झाले की नाही पास परीक्षा? अर्जुन म्हणतो, अरे वा, एकदम डिस्टिंक्शन मध्ये. पण ही गोष्ट तुम्ही मम्माला पण सांगितली नाही, आणि तुम्हाला कसं कळलं? सायली गोड हसते आणि म्हणते, असंच कळलं. अर्जुन म्हणतो, नाही असंच कसं, तुम्ही काय ब्रेनमध्ये कॅमेरा फिट केलाय का माझ्या, म्हणजे इकडचं फुटेज तुम्हाला तिकडे दिसतं? सायली म्हणते, नाही हो सर, अजिबात नाही. कान आणि डोळे उघडे ठेवले आणि तोंड बंद ठेवलं ना की बरोबर शिकतं माणूस. आणि गेले 6 महिने मी तेच करतीये सर. पण अर्जुनही तारीफ करतो सायलीची. आधी छोले आणि आता आईस्क्रीम, माइंड ब्लोईंग कॉम्बिनेशन. नाही म्हणजे आधी तुम्ही छोले केलेत, आठवणीनं माझ्यासाठी आईस्क्रीम पण आणलत. खरंच ही खातिरदारी मस्तच होती. पण तुम्ही ही रूम एवढी चिल्ड का केली? तुम्हाला एवढी थंडी सहन होत नाही ना, मग काय AC ऑन केलात तुम्ही? सायली म्हणते, अहो सर, एक रात्र झोपले थंडीत तर काय बिघडतं, एवढं तर सहन करू शकते मी. अर्जुन म्हणतो, अरे पण कशाला? सायली म्हणते, सर ही माझी आभार मानायची पद्धत आहे असं समजा वाटलं तर. सायली त्या वाट्या जागेवर ठेवते आणि अर्जुनला म्हणते, सर तुम्ही आज कोर्टात जे काही केलंय ना त्याचे आभार आहे असं समजा. मला मधुभाऊंच्या चेहऱ्यावरचं हसू दिसलं आणि खूप पॉझिटिव्ह वाटायला लागलंय. आता मधुभाऊ लवकर सुटतील असं वाटायला लागलंय. खरंच त्यासाठी खूप खूप थँक्यू. अर्जुन म्हणतो, असं बोलताय जणू काही केस जिंकलोच आपण. सायली, आजचं हिअरिंग होतं फक्त आणि ते पॉझिटिव्ह झालंय, पण इतकं हॅपी होताय तुम्ही यासाठी? सायली म्हणते, सर मधुभाऊंच्या चेहऱ्यावर हसू आलं ही गोष्ट छोटी नाहीये माझ्यासाठी. माझ्या मधुभाऊंसाठी मी हसत हसत जीव देऊ शकते. अर्जुन म्हणतो, पण नका देऊ प्लीज. सायली म्हणते, म्हणून तर तुम्हाला थँक्यू म्हणतीये, जसं मला जमेल ना तसं. अर्जुन म्हणतो, खरंच मी ते खूप ॲप्रिशिएट केलंय. सायली म्हणते, सर तुम्ही घरी आल्यावरती चिडचिड करता, रागवता, तुम्ही थकून जाता ना, पण मला तुमच्या चेहऱ्यावर ना आज हसू बघायचं होतं. तुम्ही मधुभाऊंसाठी जे काही केलंय त्या बदल्यात हे जे केलंय ना मी, ते तर काहीच नाहीये. पण अर्जुनच्या मनात घंटी वाजली आहे बरं का प्रेक्षकांनो. म्हणजे तो मनात विचार करतोय की ह्या किती सेल्फलेस आहेत. म्हणजे मधुभाऊंसाठी ह्या काहीही करायला तयार असतात, पण स्वतःसाठी मात्र कधी काही मागत नाहीत. सायली का इम्प्रेशन जम रहा है बॉस. बघू पुढे काय काय होतंय. सायली म्हणते, सर कसला विचार करताय, केसचा का? अर्जुन म्हणतो, हो. सायली म्हणते, सर आता तुम्ही प्रियाला चांगलं कोंडीत पकडलंय. आता तुम्ही आश्रमात नेल्यावर तिला काही खरं सांगता येणारच नाही. म्हणजे ती खोटंच बोलतीये ना, ती गडबडून जाईल आणि पकडली जाईल. तुम्हाला नक्की एखादे धागे दोरे सापडतील आणि तुम्हाला एकदा का धागा दोरा सापडला की तुम्ही त्याच्या मुळाशी जाणार आणि मधुभाऊ 1 वर्षातच सुटणार. अर्जुन सायलीकडे बघून हसतच राहतो, म्हणजे एकटक बघत राहतो तिच्याकडे. पण इकडे मात्र आपला हा येडा चैतन्य, म्हणजे येडा याच्यासाठी म्हटलं मी की तो खरंच खूपच अति इमोशनल दाखवलाय. अगदी सायलीचा भाऊ शोभतो. तर आता तो म्हणतो अण्णांना की तुम्ही ग्लास उगाच भरताय, मी निघतो आता. तेव्हा अण्णा म्हणतात, नाही मी तुला निघू देणार नाही, तुमच्या दोघांचं प्लॅनिंग काय ते कळल्याशिवाय. चैतन्य जरा घाबरतो आणि म्हणतो, अर्जुनचं आणि माझं प्लॅनिंग हवंय का तुम्हाला? अण्णा आता लगेच पलटतात आणि म्हणतात, नाही रे बाबा, माझ्या पोरीचं तुझं, माझी पोरगी प्रेमात पडली आहे ना बाबा तुझ्या. साक्षी म्हणते, अण्णा असं काय बोलताय, त्याला तो लाजतो खूप. चैतन्य म्हणतो, काय ग साक्षी, आता तो निघतोय निरोप घेऊन, मी पुन्हा येईल कधीतरी. चैतन्य गेलाय, पण आता अण्णांना मात्र वैताग आलाय चैतन्याचा. एकतर तुला पाळलंय आम्ही हे सगळे प्लॅनिंग कळायसाठी बेट्या, पण तू मात्र तुझं तोंड उघडत नाहीये, असं तो मनाशीच बडबडत असतो. असो, पण बाप से बेटी सवयी आहे. आता तो चैतन्य निघालेला असतो तेव्हा ही साक्षी त्याला थांबवते आणि म्हणते, चैतन्य थांब ना. आणि लगेच त्याला मिठी मारते आणि म्हणते, चैतन्य तू किती गोड
गोड आहेस रे. खरंच तुला माझ्याबद्दल इतक्या फिलिंग्स आहेत का? एवढं प्रेम करतोस का तू माझ्यावर? तुला खरंच असं वाटलं? अर्जुनने माझी उलट तपासणी केली असती कोर्टात तर तुला वाईट वाटलं असतं का रे चैतन्य? चैतन्य म्हणतो, कोई शक? अगं खरंच मला खूप वाईट वाटलं असतं साक्षी. मग साक्षी याच्याकडनं ना वदवून घेते प्रेक्षकांनो की तुझं माझ्यावर खरंच प्रेम आहे ना. उद्या जर माझ्या कोणी विरोधात उभं राहिलं तर तू त्यांच्या विरुद्ध जाशील का? भलेही तुझे माणसे का असे ना. त्यावर चैतन्य चक्क तिला हो असं म्हणतोय, म्हणजे तो डुबलाय तिच्या प्रेमात. त्याचं काही खरं नाही. पण असो, आता पुढे ना प्रेक्षकांनो मी तुम्हाला एवढं हे डिटेल नाही सांगत, पण आता ह्या प्रियाला ना हे स्वप्न पडलंय की कोर्टात अर्जुनने तिची साक्ष खोटी आहे हे सिद्ध केलंय आणि नागराज पण पलटलाय. तो म्हणतोय द्या द्या हिला फाशी द्या. ती हातापाया पडत असते जजच्या की नको नको मला जेलमध्ये जायचं नाही आहे. आणि रविराजही तिच्या तोंडात मारतात की तू बाबा म्हणायच्या पण लायकीची नाही आहेस, माझ्या भावनांशी खेळलीस ना. आणि कोर्टाने हिला जन्मठेपेची शिक्षा दिली आहे. अर्जुन पण कोर्टाकडे हेच मागत असतो की हिला जन्मठेपेची शिक्षा द्या. आणि प्रिया खडबडून जागी होते, म्हणजे जे हिच्या मनात ते तिच्या स्वप्नात असं म्हणायला हरकत नाहीये. ती विचार करते, बाप रे स्वप्न असं होतं, पण माझं उद्या भविष्य काय असणार आहे? अर्जुन मला अडकवणार बहुतेक. थोडक्यात काय, प्रियाचे धाबे चांगलेच दणाणलेत. खोटं बोललं ना की असंच होतं. असो, आता ह्या कल्पनाताई पेस्ट कंट्रोलवाल्यांना कॉल करतात घर स्वच्छ करण्यासाठी, पण ते येतच नाहीत. विमलताई म्हणतात, ताई असं काय करता? मागच्या वेळेला पण तुम्ही त्यांना बोलवलं होतं पण ते आलेच नाही, ते येतच नाहीत नेहमी. सायली म्हणते, आई जाऊ द्या ना, कशाला टेन्शन घेताय, मी स्वच्छता करते की घराची. कल्पनाताई म्हणतात, अगं सायली वेडी आहेस का? बंगला आहे आपला, 1-2 खोल्याचा बंगला नाही आहे. स्वच्छता करणं म्हणजे काय खाऊचा खेळ नाही आहे, खूप वेळ लागेल बाळा. सायली म्हणते, अहो आई मला आश्रमामध्ये साफसफाई करायची सवय आहे, मी आणि विमलताई मिळून करून घेऊ की आम्ही साफसफाई. मी आणि आश्रमातली मुलं आम्ही सगळे मिळून साफसफाई करायचो. विमल विचारते, तन्वीताई करायच्या का तुम्हाला मदत? पण विमलच्या मनात हा का आला प्रश्न. असो, पण सायलीने त्याचं उत्तर टाळलंय हुशारीने. ती म्हणते, चला विमलताई आपण स्वच्छता करायला घेऊयात. आणि विमलच्या हातात कुंचा दिलाय आणि दोघी लागल्यात कामाला. कल्पनाताई म्हणतात, ह्या दोघी पण ना. पण आता रविराज काकांनी सोनचाफ्याची फुलं ऑर्डर केली आहेत फोनवर. आता फोन ठेवल्यावर प्रिया म्हणते, बाबा सोनचाफ्याची फुलं कशाला? नागराज म्हणतो, अरे दादा आपल्या अंगणात जागा नाही आहे झाडं लावायला, कुठे लावणार आहेस आणखीन सोनचाफ्याची फुलं? रविराज म्हणतात, आहे अजून भरपूर पुढे जागा. सुमन म्हणते, भाऊजी सोनचाफ्याची फुलं ना प्रतिमा वहिनीला खूप आवडायची. रविराज म्हणतात, हो ना ग सुमन, काय आहे ना, खरंच प्रतिमेला सोनचाफ्याची फुलं फार आवडायची. ती गेली आणि मागच्या अंगणात लावलेली तिच्या हाताची झाडं सगळी वाळून गेली ग, म्हणून मी पुन्हा ऑर्डर केली आहे. प्रिया तोंड देखल्या दंडवत करते आणि म्हणते, हो बाबा खरंच आपण आई आली ना की तिचं स्वागत सोनचाफ्याच्या फुलानेच करूया. पण प्रेक्षकांनो प्रियाचा अभिनय खूप छान आहे. हॅट्स ऑफ टू हर. ती ना एकदम जाणव देते तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन. रविराज त्यांना फोन येतो म्हणून बाजूला जातात आणि सुमन कॉफी येण्यासाठी जाते. प्रिया म्हणते, तुमच्या भावाचा मेंदू वाटाण्या एवढा आहे का? इकडे मी फसली आहे आणि त्यांना सोनचाफ्याच्या फुलाची काय पडली आहे, जणू काही ती फोटोतली बाई खरंच परत येणार आहे. नागराज म्हणतो, ए प्रिया तोंड सांभाळून बोला, माझ्या भावाबद्दल बोलतेस तू. प्रिया म्हणते, मग त्यांना कळत नाही का अर्जुन मला फसवतोय आणि त्यांचं काय तिसरंच चालू आहे? आता राकेश आणखीन तिला चिडवतो आणि म्हणतो, ए जाऊ दे ग प्रिया, कशाला टेन्शन घेतेस तू? फोटोतली आमची प्रतिमा काकू काही परत येणार नाही आहे, त्याचं टेन्शन नको घेऊस तू, पण अर्जुनचं मात्र टेन्शन घे हा. तो तुला नक्कीच उलट तपासणी करणार आहे तुझी, म्हणजे आश्रमात तू त्याच्या हाताला एकटी सापडणार आहेस. तो तुला विचारणार, म्हणजे द ग्रेट अर्जुन सुभेदार. आणि प्रिया तो विचारणार, प्रिया हे कुठे होतं? तन्वी ते कुठे होतं? सांग मला. आणि तू पकडली जाणार. प्रिया ओरडते त्याच्यावर आणि म्हणते, सांगा याला आता चिडवू नकोस म्हणून. बहीण भाऊ शोभतात दोघं जण. असो, पण आता इकडे ही अस्मिता बसल्या बसल्या कुटीर उद्योग सुरू झाले तिचे आणि विचार करते की ही सायली ना उगाच दिखाऊपणा करते साफसफाईचा. हिला ना काम करायचंच नाहीये, उगा त्या विमलला सगळं कामाला लावलंय, आता हिची बघतेच मजा. आणि ती काय करते, त्या विमलला म्हणते, ए विमल माझ्यासाठी लिंबू सरबत आण आणि हे बघ चांगलं हात धुवून आण स्वच्छ, नाही तर अख्खी धूळ घालशील त्याच्यात. म्हणजे हिला विमलला डायव्हर्ट करायचं असतं कामावरनं. आता कल्पनाताई फार चिडतात आणि ही पुन्हा बोलणे खाते. कल्पनाताई अस्मितावर जोरात ओरडतात, विमल तू तुझं काम कर, इथे काय कोणाचे हातपाय मोडलेले नाहीये, ज्याला जे पाहिजे तो घेईल हाताने. अस्मिता म्हणते, काय ग मम्मा, घरात नौकर असताना मला काय कामं सांगतेस? कल्पनाताई ओरडतात आणि म्हणतात, विमल काही घरातली नौकर नाहीये अस्मिता, तिला या शब्दात बोललेलं मला चालणार नाही आणि एकतर ती काम करतीये.
तुझं तुझं लिंबू सरबत गपचूप तू बनवून घे. आता सायली उगाचच मध्ये बोलते, आई मी देऊ का करून. सायली पण ना उगाचच मध्ये मध्ये करते. आता या कल्पनाताई चांगल्या ऑर्डर देतात अस्मिताला की माझ्यासाठी पण कर. आता अस्मिता लगेच सायलीवर डाफरते, काय ग तू अशी लाळ घोटेपणा करत जाऊ नकोस, मम्मा ना तुझ्यामुळे माझ्यावर चिडते. आता ही गेली स्वयंपाकघरात आणि तेवढ्यात या सायलीने झाडलेलं असतं तर तिथे निघतं झुरळ आणि अस्मिता आणि सायली दोघी थय थय नाचायला लागतात. कल्पनाताई म्हणतात, अगं काय चाललंय तुम्हा दोघींचं, खाली उतरा आधी. अगं बाई विमल ते झुरळ आधी हाकल बाई. आता अस्मिता पण ओट्यावर चढली आहे, आई झुरळ, आई. दोघी आई आई करून ओरडतायत. विमलताई हसायला लागतात, त्या झुरळाचा जीव केवढा, तुम्ही दोघी केवढ्या, काय चाललंय तुमचं. प्रेक्षकांनो झुरळाची खरंच भीती वाटते. भीती नाही रॅदर किळस वाटते. आता ही सायली म्हणते मला पण भीती वाटते झुरळाची, हाकला ना विमलताई ते. अस्मिता म्हणते मम्मा बघतेस काय, हाकल ना त्या झुरळाला. दोघी ई आ ऊ करून ओरडतायत मोठ्या मोठ्यानी. कल्पनाताई म्हणतात, अगं बाई विमल ते हाकल आधी, या दोघी घर डोक्यावर घेऊन ठेवतील. आणि या दोघींचा आरडाओरडा ऐकलं पूर्णाजीने. पूर्णाजी येतात आणि म्हणतात, काय चाललंय कल्पना. हे सायलीला वर चढलेलं बघून त्यांचा पारा जरा जास्तीच चढलाय. आणि आता इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पण पुढे आपण बघतोय अस्मिताला काही बोले ना पूर्णाजी, पण सायलीवरनं उगाचच कल्पनाताईला ओरडतायत, ए विमल कल्पना यस हिला आधी इथून बाहेर जायला सांग. आता कल्पनाताईंचं तोंड कावरं बावरच झालं. आता घाबरली ती झुरळाला, त्यात काय एवढं. आता ती खाली उतरणार तेवढ्यात ही अस्मिता झुरळ झुरळ करते आणि ही सायली अर्जुन समोर असतो म्हणून त्याला बिलगते. आता या गोष्टीवरून तर पूर्णाजीचा अगदी तवा गरम गरम झालेला आहे आणि चांगली फोडणी बसली आहे. पूर्णाजी म्हणतात, काय चाललंय हे, आमच्यासमोर हे असले गुण उधळायची काही गरज नाही आहे. आता हे सगळं बिचारीकडनं अगदी अनइंटेन्शनली झालंय, पण अर्जुनलाही वाईट वाटलंय. कल्पनाताई लगेच बाजू घेतात सायलीची आणि म्हणतात, अहो चुकून झालं, ते घाबरली आहे ना ती झुरळाला. तरी पूर्णाजी ओरडतात सायलीवर आणि म्हणतात, हा आरडाओरडा नकोय मला. आता ही सायली वैतागून गेली आहे प्रेक्षकांनो, आणि वैतागणारच ना. पूर्णाजीसाठी जीव जरी दिला तरी पूर्णाजीचा राग कायमच असतो. सायली मनात विचार करते, मी किती वेळा आणि कोणाकोणाची माफी मागायची आता. म्हणजे आपली सायली एवढी संयमी असून सुद्धा तिचा तोल आता ढासळत चाललाय पूर्णाजीच्या स्वभावामुळे. पूर्णाजी पण जरा अतिच करता नाहीत का प्रेक्षकांनो. मला काय वाटतं प्रेक्षकांनो, यावर मला आवर्जून सांगा. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मंगळागौरीचे छान आणि मस्त असे रिव्ह्यूज माझ्या आवाजात ऐकायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि रिव्ह्यू लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.